तर चला मग आज आपण भाजीला काही नसताना तयार कोणती भाजी करावी या विचारात असल्यास घरगुती पद्धतीने वाळून ठेवलेल्या हरभऱ्याची भाजी बनवूयात. हरभऱ्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य पाहू. सर्वप्रथम लसूण, शेंगदाणे, मीठ, जिरे आणि मिरची पावडर, वाळलेली हरभऱ्याची भाजी आणि बेसन पीठ. घेतलेले शेंगदाणे भाजून घेऊत. शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे. शेंगदाणे आता पूर्णपणे भाजलेले आहेत, ते आपण परातीत काढून घेऊ. आणि काढून घेतलेले शेंगदाणे आणि लसूण मिक्सरला फिरवून घेऊ. त्यानंतर पुढं पाहू. वाटणला मिक्सर फिरवून घेतलेले आहे. वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. गॅसवर एक पातेले ठेवून त्यात पाणी टाकून घ्यायचे. टाकून घेतलेल्या पाण्यात तयार करून घेतलेले वाटण टाकून घ्यायचे. उकळी येईपर्यंत वाट पाहायची. त्यात चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे. टाकलेल्या पाण्याला आणि वाटणाला उकळी येईपर्यंत भाजी आणि पीठ एकत्र काढून घ्यायची. आपल्याला भाजी किती करायची त्याप्रमाणे पीठ आणि भाजी घ्यायची. भाजी लई घट्टही झाली नाही पाहिजे आणि पातळही नाही झाली पाहिजे. पीठ आणि भाजी एकत्र मिक्स करून घ्यायची. ही शेतातली भाजी आहे. खुडून घेऊन 2 ते 3 दिवस वाळून एका बरणीत, हवाबंद बरणीत किंवा डब्यात भरून ठेवलेली आहे. इकडे आपल्या पाण्यालाही उकळी आलेली आहे. चला आता आपण त्यात ती भाजी हटवून घेऊ. उकळी खळखळून येऊ द्यायची. घेतलेल्या पाण्याला आधण आलेला आहे. गॅसची फ्लेम कमी करू आणि घेतलेली भाजी त्यात हटवून घेऊ. भाजी हटण्यासाठी काही माझ्याकडे दुसरं काही साहित्य नाही. मी पळी घेते आणि त्याच्या दांड्याने भाजी हटवून घेते. भाजीमध्ये आपण तेल टाकलेलं नाही. नंतर या भाजीला नंतर फोडणी देत असतात. भाजी शिजवून घेतल्यानंतर आपण त्याला फोडणी मागून देऊ. ह्या भाजीत बोरं पण टाकतात, पण माझ्याकडे बोरं नाहीत. त्यानंतर हटून घेतलेली भाजी एकदा चांगली मिक्स करून घ्यायची. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, कारण ती भाजी उतू जाते.
भाजी शिजेपर्यंत आपण भाकरीची तयारी करू. गॅस घ्यायचा सुरू करून आणि त्यावर तवा ठेवायचा आणि बनवून घेऊ. ज्वारीची भाकर बनवताना त्याचं पीठ मळून घेणं लागतं आधी. मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा काढून घेऊ आणि त्याची भाकरी थापण्यासाठी घेऊ. चला आता आपण भाकरी थापून घेऊ. भाकरी खाली टाकण्यासाठी पीठ घेतली आणि भाकरी व्यवस्थित थापून घेऊ. थापून घेतलेली भाकर तव्यावर टाकून घेऊ. आणि भाकरीला पाणी लावून घेऊ. भाकरपट्टी करून घेऊ. त्याचप्रमाणे दुसरी ही भाकर करून घेऊ. भाकर दुसऱ्या साईडनेही भाजून घ्यायची. एक ते 2 मिनिटात भाकरी चांगली भाजून निघते. तोपर्यंत दुसरी भाकर थापून घ्या. भाजून घेतलेली भाकर मी तुम्हाला शेगडीवर भाजून दाखवते. त्यानंतर दुसरी ही भाकर आपण तव्यावर टाकून घेतलेली आहे. तोपर्यंत ही भाकर मी तुम्हाला शेगडीवर भाजून दाखवते. बट्ट्या भाजण्यासाठी वापरलेली जाळी घेऊ. त्यावर भाजलेली भाकर घेऊ. शेगडी सुरू करू आणि भाकर भाजून घेऊ. भाकर सारीकडून सारखी भाजून घ्यायची.
भाकर पूर्णपणे व्यवस्थित भाजून घ्यायची. आपली पहिली भाकर किती खमंग आणि खरपूस भाजलेली आहे. त्यानंतर दुसरी भाकर अशीच भाजून घेऊ. आपण फोडणी देण्यासाठी गॅसवर एक पोळी गरम करायला ठेवू. तेल टाकू. लसूण चांगलं तळून घेऊ. लसूण चांगला तळलेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊ. आपली इथे भाजी तयार आहे. भाकरीही बनवून घेतलेल्या आहेत. ही माझी ज्वारी, शाळू ज्वारीची भाकर आणि भाजी. माझी भाजीची आणि भाकरीची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला ही अशी खमंग रेसिपी खाण्यास आवडत असेल तर तुम्हीही एकदा ट्राय करून पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा नवीन एका शेतीवाल्या गृहिणीच्या रेसिपीमध्ये. मी काय एक रेसिपी जे घरी भाजी भाकर खाते तेच बनवते आणि तुम्हाला दाखवते. अशा रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.